नमस्कार। आज आपण फायनल पॉइंट या चॅनलच्या माध्यमातून निफाड तालुक्यातल्या ओझरच्या पावन भूमीमध्ये आपण पोहोचलो आहे। ही ओझरची भूमी जे खंडराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी यात्रा जेजूर या ठिकाणी भरते, त्याचं प्रतिस्वरूप या ओझरच्या गावामध्ये आपल्याला दिसून येतं। संपूर्ण पंचक्रोशी नाही तर नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रात ते बाहेरचे लोक येतात। बैलगाडीचा मान असेल, देवाची आस्था असेल, भक्ती आणि भाव याचं समीकरण या ओझरच्या भूमीमध्ये आपल्याला आज बघायला मिळणार आहे। असंख्य लोक आले आहे, गर्दीचा महापूर आहे। प्रत्येक भक्त आपली आशा, आकांक्षा, इच्छा घेऊन या खंडरावच्या चरणी आले आहे। आणि ज्यावेळेस आपण अथक परिश्रम करतो आणि ते परिश्रम केल्यानंतर ज्यावेळेस आपल्या सगळ्या आशा अपेक्षा संपतात, त्यावेळेस आपण भगवंताकडे ओढ घेतो। हिंदू धर्माची अतिशय धार्मिक परंपरा ही जपून ठेवलेली आहे या ओझरच्या सर्व ग्रामस्थांनी। आणि निश्चित माता भगिनी असतील, लहान मुले असतील, बालगोपाळ असतील, तरुण ज्येष्ठ असतील, आपल्या सर्व मागण्या घेऊन या खंडरावच्या चरणी आलेले आहे। तर आपण आता इथल्या काही ग्रामस्थांशी या खंडराव देवाचा महत्व जाणून घेऊ, या मूर्तीचं महत्व जाणून घेऊ, या मंदिराचा इतिहास जाणून घेऊ, बैलगाड्यांचा काय इतिहास आहे आपल्याला सर्व जाणायचं आहे। आपण बघू शकता सर्व प्रकारचे आता वेगवेगळे खाऊचे दुकानं असतील, त्या साईडला मोठ्या प्रकारचा बाजार असेल, आपण तिकडे जाऊ। वेगवेगळे पाळणे असतील आणि यात्रा आणि त्याचं दिव्य स्वरूप, पोलीस यंत्रणा असेल, पत्रकार असतील, सर्व ग्रामस्थ असतील, अतिशय खंडराव महाराजांच्या आशीर्वादाने वलयाने एक वातावरण निर्माण झालेलं आहे। चला तर मग आपण फायनल पॉइंट या चॅनलच्या माध्यमातून धर्म आस्था याची जपणूक करण्याचा आपला छोटासा प्रयत्न असेल। सर्व प्रेक्षकांनी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करायचं, सबस्क्राईब करायचंय। आता आपण मेन मुख्य मंदिराच्या दिशेने आपण जाऊया। चला। माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला। बानूच्या नाकी फसला ग बया, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला। बानूच्या नाकी फसला ग बया, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला, धनगरवाड्यात घुसला ग देव, धनगरवाड्यात घुसला। बानूच्या नाकी फसला ग देव, धनगरवाड्यात घुसला। मंदिराच्या मुख्य प्रवाहामध्ये आपण आता आलेलो आहे। आपण बघू शकतात काही महिला असतील, बालगोपाल असतील, हे संपूर्ण आपल्या अपेक्षा आशा पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे। आपल्या समवेत प्रशांत भोपागार इथले स्थानिक ग्रामस्थ आपल्या समेत जोडले गेलेले, मंदिराची ते देखील सेवा करतात आणि मंदिराचा इतिहास आणि मंदिराचं सर्व स्वरूप आपण त्यांच्या माध्यमातून बघूया। खंडराव महाराजांच्या मेन आपण गाभार झाल्यानंतर आपण इथे एक लिंग पण बघू शकतात। त्याचप्रमाणे खंडराव महाराजांचं खंडराव महाराजांच्या मूर्तीचं मूळ स्वरूप आपण बघू शकतात। बाळसा माता असेल, भाना माता असेल, भानुमती माता असेल, मुकुट असतील, आपण मुकुट बघू शकतात महाराजांचे। त्याचप्रमाणे ह्या आज मूर्तीला अतिशय दिव्य स्वरूप आलेलं एक दैव पण आलेलं आहे। आज खंडरावची यात्रा चंपाषष्ठी, त्यामुळे मूर्तीचं आपण स्वरूप बघू शकतो। त्याचप्रमाणे मूर्तीच्या आपण भगवंताच्या पादुका देखील इथं बघू शकतो। हा संपूर्ण पादुकेचा इथं आपल्याला स्वरूप मांडलेलं आहे। आणि आपण पुन्हा एकदा बघा, महादेवांच्या 70 अवतारपैकी एक असलेले खंडराव महाराज, त्यांच्यावर जे भाव, भक्तीचा भाव आणि आपण मागच्या साईडला बघू शकतात जे भक्त आहे ते आपल्या संपूर्ण इच्छा, आकांक्षा घेऊन भगवंताच्या दारामध्ये आलेले आहे। आणि हिंदू धर्म का टिकून आहे, हिंदू धर्माची परंपरा का आहे, ही यात्रेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते। आता या मंदिराचे नित्य सेवेकरी चव्हाण म्हणून आहे, चव्हाण महाराज, त्यांचं देखील आपण फायनल पॉइंटच्या वतीने स्वागत करू। आपल्या समवेत प्रशांत भोपागार आणि त्यांचे सहकारी जोडले। दादा, चंपाषष्ठीच्या तुम्हाला सर्वात पहिले शिवमय शुभेच्छा। फायनल पॉइंट मध्ये आपलं स्वागत असेल। या मंदिराचा मूळ इतिहास काय तो आम्हाला तुम्ही सांगायचा आहे। प्रथमतः ओझर यात्रा कमिटी व श्री क्षेत्र खंडराव महाराज ओझर यांच्या सर्वांच्या वतीने आलेल्या भाविकांचे व आपल्या युट्यूब चॅनलचे आभार मानतो, धन्यवाद देतो। या ओझर येथे पूर्वी जे खंडराव महाराजांचं मंदिर आहे, बाणगंगा तीरी एक जुनं खंडराव महाराजांचं मंदिर तिथे आहे। परंतु चंपा इथे अशी या मंदिराची आख्यायिका आहे की खंडराव महाराज व म्हाळसाबाई इथून प्रवास करत असताना ओझर या ठिकाणी त्यांचं एक दिवसाचं वास्तव्य होतं, अशी आख्यायिका आहे। शेकडो वर्षापूर्वीची आख्यायिका आहे। त्यानंतर जी चंपाषष्ठीला जेजुरी येथे यात्रा भरते, त्यानंतर महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा म्हणून ओझरची गणली जाते। पंचक्रोशीतच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर उद्या महाराष्ट्रामध्ये ओझरच्या श्री क्षेत्र खंडराव महाराज या क्षेत्राचं नाव नावाजलं जातं। आणि इथे खंडराव महाराज हे खरोखर जागृत देवस्थान आहे। इथे चंपाषष्ठीच्या अगोदर 6 दिवस हे घटी बसले जातात। इथे जे वर्षभर आणि वर्षानुवर्ष जे खंडराव महाराजांची सेवा करणारे जे आपण ज्यांना म्हणतो की वाया मुरळी, हे 6 दिवस त्यांचं रात्रभर जागरण करतात। त्यानंतर चंपाषष्ठीच्या पहाटेपासून
साधारण 3 वाजेपासून इथे अभिषेक चालू होतात. 6 वाजता प्रशासकीय पूजा होते. त्यानंतर अशी पहिल्यापासून आख्यायिका की बाबा चंपाषष्ठीच्या वेळेस आपले हिंदू धर्माच्या पद्धतीने इथे खंडराव महाराजांना चंपाषष्ठीच्या निमित्ताने फक्त बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भरीताचा नैवेद्य दाखवला जातो. इथे वर्षभर आमचे जयवंत चव्हाण यांच्या परंपरा आहे. त्यांच्या आजोबापासून आजपर्यंत हे देवाची वर्षभर सेवा करतात आणि त्यांचा सेवेचा मान हा त्यांच्याकडेच असले मंदिराचा आहे. आणि खंडराव महाराजांचे अनेक असे मान आहेत. बालदार, चोपदार, तुमचे काठी, हे सगळे मान प्रत्येक 12 बलुतेदार समाजाच्या घटकांकडे हे पूर्वीपार दिलेले आहेत. आणि महाराजांचा रथ ओढण्याकरता एक आश्व असतो. पूर्वी ग्रामीण भाग होता. ग्रामीण भागामध्ये आश्व हा मोकळा सोडला जायचा वर्षभर. आणि तो यात्रेच्या निमित्ताने, तो यात्रेच्या अगोदर आपोआपच ती देवाची कृपा असायची किंवा किमया असायची की तो आश्व मंदिराच्या परिसरात यायचा. परंतु आता शहरीकरणामुळे जनावरांना फिरायला जागा नाही, तर त्यात आम्ही वर्षभराला एक व्यक्तीला आम्ही तो आश्व सांभाळण्याकरता देतात. मला एक सांगा, इथं 12 गाड्यांचा मान असतो. त्या 12 गाड्यांचा वैशिष्ट्याचा आम्हाला मान सांगायचा तुम्ही काय असतो? 12 गाड्याचा मान असा असतो की तो आश्व हा एक मोंडा गाडा असतो. तो आमच्या पगार कुटुंबियांचा एक वैयक्तिक गाडा आहे. त्या गाड्याला आश्व जोडला जातो आणि त्या गाड्याला मागे जे असतात ते 11 रथ आणि एक 12वी बैलगाडी असते. ती बैलगाडी एक बडगेव नामक व्यक्ती आहे, त्याची वैयक्तिक बैलगाडी असते. त्याच्यात वाघ्या मुरळी असतात. पहिला एक मोंडा गाड्यामध्ये 10 गाडे 12 बलुतेदार समाजाचे रथ असतात. आश्व पुढच्या गाड्याला लावला जातो जो मोंडा गाडा आहे त्याला, आणि त्याला बाकीचे रथ जोडले जातात. त्याच्यानंतर 12वी बैलगाडी जोडली जाते आणि ते झुंजू होण्याच्या टायमाला, म्हणजे आपल्या जुन्या भाषेमध्ये संसंगाच्या टायमाला एक साधारण तो जो रथ असतो तो खंडराव महाराजांना जो आश्व सोडलेला आहे त्या आश्वाच्या माध्यमातून तो 12 गाड्याचा कार्यक्रम हा पार पडतो. त्यानंतर तो गाडा जो आहे, तो जो मोंडा गाडा, जो मानाचा गाडा म्हणतात, तो इथं मंदिरापाशी आणून तिथं दर्शनाकरता भाविकांना ठेवला जातो. त्यानंतर घोडा तिथनं आश्वाची इथं मंदिरात येऊन पूजा होते. त्यानंतर तो आश्व परत इथं जे आमच्या पगारांकडेच तो मान आहे, त्याच्यानंतर तो पगारांच्या घरी असतो आणि त्यानंतर आम्ही जे वैयक्तिक माणसांना आहे तिथं तो आम्ही देऊन टाकतो त्यांना सोडवण्याचा. या पावनभूमीमध्ये आपल्याला असे काही लोक भेटले असतील, भाविक भेटले असेल की खंडराव महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांची श्रद्धा आहे, आस्था आहे आणि त्यांना काही असे त्यांच्या जीवनात बदल झाले किंवा काही अनुभव आले का? साहेब, या खंडराव महाराजांच्या चरणी ज्यांनी नवस केले, खरोखर सांगण्यात माझं वय फार कमी आहे, पण माझ्यापेक्षा ज्येष्ठांचे अनुभव बघितलेत. हे मंदिर अगदी छोटंसं होतं, परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता अनेक देणगीदार असे आहेत की ज्यांनी ह्या महाराजांच्या चरणी काहीतरी मागणं मागितलं असेल, काही नवस बोलले असेल आणि ते नवस खरोखर पूर्ण झाले आणि त्यांनी लाखो रुपये देणगी देऊन हे मंदिर उभं केलेलं आहे. या मंदिराला कुठेही असं शासकीय डोनेशन नाहीये, हे सगळं लोकवर्गणीतून उभं राहिलेलं आहे. आणि हे इतकं जागृत देवस्थान आहे साहेब की इथं ओझर गावातली पहिली नवीन जोडी असेल तर ती येतात, त्यांचं मागणं मागतात. आणि जरूर हे आतापर्यंतचे आहे की जे अनुभव आहे, जुने लोक सांगतात की शेती व्यवसाय हा प्रमुख आहे आपला. शेती व्यवसायामध्ये सुद्धा या महाराजांच्या चरणी मी प्रार्थना केली तर नक्कीच आमच्या ओझरच्या पंचक्रोशीतले शेती व्यवसाय देखील खूप समृद्ध आहेत. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ओझरच्या पंचक्रोशीतले लोक अगदी महाराजांच्या मनोभावे पूजा करतात. 365 दिवस. काही लोक रविवारी असतात, ते रविवारी नेहमी येतात, काही लोक रोज दर्शन असतात. अनेक लोकांना जागृत देवस्थान याची प्रचिती आलेली आहे. खंडराव महाराजांचं हे जिवंत जागृत देवस्थान आहे. हे आजपर्यंतच्या आख्यायिका, काही गोष्टी आम्ही पण स्वतः अनुभवलेल्या आहेत. काही राजकीय गोष्टी असतील त्या इथून सुरुवात होते. आमच्या काही अनेक छोट्या मोठ्या निवडणुका असतील त्याच्या प्रचाराचं नारळ देखील इथं वाढवलं जातं आणि आजपर्यंत आम्हाला असा अनुभव की जे नारळ इथं वाढवलं जातं त्याला आम्हाला नेहमीच यश मिळतं. असे आमच्या खंडराव महाराजांच्या चरणी कोणी कुठलीही प्रार्थना केली, कुठलाही नवस केला तर 100% पुरा होतो. हे आम्हाला पण म्हणजे अगदी मनापासून मान्य आहे आणि लोकांचे ते अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. निश्चित प्रशांत भाऊ यांच्या शब्दामध्ये सर्व या जाती धर्माचे कुळ असतील त्यांना सर्वांना बैलगाडीचा मान देखील मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे नवस इथं पुढे पूर्ण केले जातात. हिंदू धर्माची परंपरा या संपूर्ण ओझरवासी आणि पंचवर्षीय लोकांनी जागृत ठेवलेली आहे. खंडराव मी आपल्याला मागाशीच सांगितलं की महाराजांचा महादेवांचा अवतार आहे आणि दिलेल्या हाकेला धावणारा हा देव आहे. शेती असेल, सामाजिक धार्मिक काम असेल, याच्यामध्ये या भगवंताची प्रचिती कायम आलेली आहे. आपल्याला फायनल पॉईंटच्या माध्यमातून अजून ओझरच्या पटांगणात जायचंय, तिथं काही लोकांच्या भावना जाणून घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे या महिला भगिनी असतील या सातत्याने प्रत्येकाला
एक मळवट भरत आहे या भंडाऱ्याच्या रूपामध्ये आणि प्रत्येकाला भगवंताचा आशीर्वाद देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मूर्तीचं अतिशय सुंदर असा देखील स्वरूप आहे आणि मूर्ती सदैव पवित्र इथं जपलं जातं. त्यामुळे एक तेजोमय वातावरण, एक वलय या संपूर्ण मंदिराच्या गाभाऱ्यात झालं. आमच्या अंगावर देखील अतिशय शार येत आहे. अतिशय आम्ही गणराव भगवंताच्या समोर उभा असल्यामुळं संपूर्ण आमचं अंग देखील आलत आहे आणि निश्चित जिथं भाव तिथं देव आणि हे समीकरण आपल्या हिंदू धर्माने टिकावं. मी फायनल पॉईंटच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की निश्चित आपण या चंपा शेट्टीच्या निमित्ताने खंडरावच्या पावन भूमीत यावा. आपल्या मनो आकांक्षा भावना या सर्व भगवंतापुढे मांडावा आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल तर निश्चित भगवंत तुमच्या दावेला येईल. मी प्रशांत भाऊ आणि त्यांच्या सर्व टीमचं विशेष आभार मानतो. धन्यवाद. आपण आपला आज वेळ दिला आणि सर्व धार्मिक गाथा आमच्या समोर मांडली. धन्यवाद. नमामि शंकर शिव शंकर शंभो हे बाबा आम्ही शंकर शिव शंकर तिचा भाव हा जोडला गेला पाहिजे आणि आमचे सहकारी देखील याचे पूजन करताय. या सर्वांचे विशेष आभार आणि बघू शकता आपण या सर्व महिला अति मनोभावनेने या सेवा अर्चना करताना या दोन भगिनी असतील या देखील पुन्हा ती सेवा समर्पित करताना. धन्यवाद. मुख्य अश्व जो ओझरच्या यात्रेचं सर्वात मोठा गुणधर्म आणि ज्याच्याकडे सर्वांचं आकर्षण असतं हा खंडराव महाराजांचं वाहन. या वाहनाच्या माध्यमातून सर्व बैलगाड्या ओढल्या जातात. सर्व कुळाच्या 12 बैलगाड्यांच्या पुढे 12 गाड्यांच्या जे कुळ आहे जे 12 गाड्या ओढतात त्यांच्या पुढे हे अश्व असतात. हा मानाचा अश्व आपण बघू शकतात. फायनल पॉईंटच्या माध्यमातून याला कव्हरेज करतोय आणि भाविकांची रीक आणि सर्व भक्त खंडरावचे भक्त या अश्वाला सांभाळताना आता या अश्वाचं दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक इथं जमा होतील. आपण आता पुढच्या टप्प्यात जाऊया. धन्यवाद. आपलं नाव सांगायचंय. अश्व हे समजतात. आपलं नाव सांगा. बोला. नमस्कार, मी रामन गोंडेराव पगार, अश्व मानकरी. अश्वाचं मान आमच्या कुटुंबाकडे असं पगार परिवाराकडे. या अश्वाचं काय काय वैशिष्ट्य आहे? अश्व पूर्वपार अगोदर मोकळे असायचे, पण जशी जशी लोकसंख्या वाढत गेली, शेत्या वगैरे वाढत गेल्या तेव्हापासून बांधलेला असतो. या मानाचा आणि या इथलं मान आणि अश्व याचं काय नातं आहे? मान आणि अश्व हा एकटाच अश्व 12 गाडी ओढतो आणि याला मग 11 महिने याची पूर्ण सेवाच केली जाते. याला कुठं ठेवलं त्या अश्वाला? सांभाळलं. महाराजांचे वेगवेगळे जे साहित्य आहे याची माहिती आपण आता घेतोय. चौर घेऊन आपण आले. या चौरचं काय वैशिष्ट्य आहे? चौरीत आहे आमच्या वडिलांपासून आम्ही करत आलेलो आहे सेवा. सेवा केली आमचा मान आहे. घोड्यावर फिरण्यासाठी या चौरचा आपण वापर करतो. त्याचे मानकर तुमचं नाव सांगायचे? राजेंद्र भाऊसाहेब आंबेकर. राजेंद्र भाऊसाहेब आंबेकर घराण्याकडे चौरचा मान आहे जो घोड्याच्या सेवेसाठी वापरतो. आपण चोपदार आहे. आपलं काय नाव? मी राजेंद्र परदेशी. बर, हे चोपचा काय मान असतो? आम्ही भालदार चोपदार म्हणजे खंडराव महाराजांची सेवेकरी. आम्हाला दर वर्षाला येऊन सेवा करावी लागते. 3-4 दिवस आमची पालखी राहते. पहिले मानाची पालखी राहते, परत दुसरी आज खंडराव महाराजांची पालखी घोड्या सगळं आम्हाला सेवा करावं लागते. आपलं काय नाव? आमचं सतीश ओंकार होते. आम्ही पेंटचे आहोत. आमच्याकडे स्वतःचा मान दिलेला आहे. आम्ही त्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद. आपलं काय नाव? चला बोला बोले तुम्ही. आपण हे बाबा आता आपण बघू शकतो जे खंडरावाच्या आगमनासाठी जे ढोल वाजवले जातात आणि सर्व गावाला आवाहन केलं जातं त्या नृत्यामध्ये जे खंडराव महाराजांचा आवडता ढोल असेल त्याचे मानकरी आपल्याला मिळाले. तुमचं काय नाव? माझं नाव निलेश आहिरे. निलेश आहिरे. आपला हा किती वर्षाचा मान? 100 वर्षापासून. तुमचं काय नाव? सुमित चेला. शेलर असतील तुम्ही सर्व असाल हे ढोलचे मानकरी आहे. हे ढोल वाजल्यानंतर आपल्याला काय अनुभूती निर्माण होते या सगळ्या यात्रेमध्ये? आम्हाला सगळ्यांना शक्ती भेटते. देवापासून आम्हाला खूप आशीर्वाद भेटले. आजपर्यंत 100 वर्षापासून आमचे आजोबा वाजवत होते, आमचे पंजोबा वाजवत होते, आता आम्ही वाजवायला लागलोय. इथून पुढे आमची पिढी पण वाजवणार आहे आणि आम्ही देवाची सेवा आयुष्यभर करू. जेवढे आम्हाला भेटेल तेवढे आम्ही देवाची सेवा करू. हे तरुणांच्या मनामध्ये हिंदू धर्माची जी भावना आहे ती जागृत आहे. 100 वर्षापासून सेवा करताय, ऊर्जा मिळते. ही तारीख आपण बघू शकता. या तारखेत एक रामचंद्र शेलर कंपनी असेल ही परंपरा त्यांनी अखंडितपणे
जागृत ठेवलेली आहे. आपल्या समेत आता फायनल पॉईंटच्या समेत एक आजोबा जोडले गेले. बाबा काय वाटतं आपल्याला, आपला अनुभव सांगा या सगळ्या यात्रेचा. हनुमान यात्रे काठ्या घेऊन जावं लागत आम्हाला इथं. काठीचे मानकरी तुम्ही. बाकी दुसरं काय. बर, तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत तुम्ही वयाने खूप मोठे आहात, या लोकांना आतापर्यंत या मंदिराच्या माध्यमातून काय मोठमोठे अनुभव आले? देव पावतो की इथल्या लोकांना सर्वांना पावतो. याचे अनुभव लोकांना आले, तुम्हाला येऊन भेटते. जागृत देवस्थान आहे. बरं, अजून एखादा तुमचा एखादा मोठा अनुभव सांगायचा आम्हाला. मोठा अनुभव दुसरं काय सांगणार आता. बरं, जे आहे ते. बरं, ठीक आहे. आपला काय अनुभव आहे? काठीच्या मान काठीचे मानकरी काय वाटतं, काठीची सेवा करता करता आपल्याला काय अनुभव आला यांचा? चालू आहे. किती वर्ष पहिल्यापासून आयुष्यभर पुढची पिढी तुमची करणार. बरं, धन्यवाद. ठीक आहे. आता जो फिरता गाडा आहे आपण तो बघू शकतो. 12 वेगवेगळ्या पुरांचे लोक याला टटकलेले आहेत. तो एक देवाला एक मानवंदना असते ती बघूया आपण. जे स्थानिक लोक असतील यांना आपण बघत आहात. हे 12 पुरामध्ये थोडेवाडीच्या ग्रामस्थ ज्यांना देखील फिरता गाड्याचा मान आहे ते आपण लोक जोडले गेले आहेत. आता आपण बघू शकता ओझरच्या यात्रेचं मुख्य केंद्र असलेला जो फिरता गाडा आहे. वेगवेगळे 12 कुळांचे वेगवेगळे लोक जोडले गेलेले आपण तो बघू शकता. इथे सर्व स्थानिक असू शकतील. गाडा फिरताना आपण बघू शकता 12 कुळांचे वेगवेगळे लोक आपल्या भावना जपताना, सर्व धर्माचा आदर करताना. देवाच्या भक्तीमध्ये सर्व एक प्रकारे आकर्षण असलेल्या या बैलगाड्या, या 12 गाड्यांचा मान प्रत्येक गाडीमध्ये जसे खंडराव अवतरलेले आहे हे आपल्याला जाणवतं. बघू शकता इथल्या जुन्या परंपरा तुम्ही असतील. एक जो दगड ठेवला त्याला एक दैव स्वरूप त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये मंत्रोच्चार झालेले आहे. या 12 गाड्या असतील. मुंडी बळी इथं दिला होता असं यांचं या इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. आपल्या समवेत या 12 गाड्या मान वाढणारे सर्व ओझरचे भाग्यवान पुण्यवान लोक एकत्र जमा झालेले. मी आपल्याला या 12 गाड्याबद्दल जो पहिला गाडीचा मान तुमचा आहे बरोबर, याबद्दल आपण सर्वांचाच मान आहे. आपण आम्हाला माहिती द्यायची. बोला, तुमचं नाव सांगा. सुरेश कदम. बरं, हा पहिला जो गाडा आहे याला मोंढ्याचा गाडा म्हणून मान आहे पहिल्यापासून परंपरेनुसार. आणि या गावामध्ये मोंढ्याचा गाडा म्हणजे हा पगार परिवाराचा आहे. गाडा जो जोडला जातो या ठिकाणी घोडा येतो, त्याची महापूजा होती. पूजा जोडते या गाड्या जोडला जातो. पाठीमागं 12 गाडी जोडले जातात. प्रत्येक समाजाचे 12 गाड्या असतात. अच्छा, 12 वेगवेगळे कुळ असतात. हो, प्रत्येकाला मान देतात. पहिला मला याचं वैशिष्ट्य आपल्याला फायनल पॉईंट आपलं चॅनल आहे याच्यावर आम्हाला तुम्हाला सांगते याचं काय वैशिष्ट्य आहे. याचं वैशिष्ट्य 200 वर्षाचा गडी. बरं, 200 वर्षापासून आपण हा पाषाण जपून ठेवलेला आहे. हा पाषाण जपून याची 2 पूजा केली नंतर आम्ही बाहेर काढतो. अच्छा, हा कायम या बाजार बघा आपण फायनल पॉईंटवर बघू शकतात. हा पाषाण याला दैव स्वरूप जे प्राप्त झालेले हा अनेक वर्षानुवर्ष इथंच असतो आणि यात्रा आल्यानंतर ते उघड करत असतात. आपण अजून काही लोकांच्या भावना जाणून घेऊया. या इकडे पुढे या थांबा. आता या गाड्याचे मालक तुम्ही तुमचं नाव सांगायचंय. भास्कर सुखदेव पगार. बरं, आपण भास्कर सुखदेव पगार आपल्या समेत जोडले गेलेले. काय या वैशिष्ट्य आम्हाला गाडीचं वैशिष्ट्य आहे, मोंढ्याच्या गाडीचं वैशिष्ट्य काय?
मोडा गाणं म्हणजे काय मोडतो 200 वर्ष 200 वर्षातून तुमचे पूर्वज असतील, तुम्ही असतील, भविष्यात तुमच्या पिढ्या वाढणार. बर, काय मला एक सांगा, या सर्व यात्रेच्या माध्यमातून ही धार्मिक हिंदू परंपरा तुम्ही जपून ठेवलेली आहे, आपल्याला सर्वांना काय अनुभव आले समोर हे करताना? चांगलं आमचा मान आहे. तुमचा सर्वांचा मान आहे. तुम्ही बोला काका, तुम्हाला काय वाटतं? या पगार समाजाचा जो मान आहे तो भास्कर सुखदेव पगार यांचा मान आहे. आणि त्यांचा हा मोंडा गाडा असतो, त्याला अश्व जोडलं जातं आणि त्यानंतर 12 गाडी मागे बोलतात. आपल्या निपार तालुक्यातल्या रहिवाशांच्या बरोबरच महाराष्ट्रातल्या सर्व रहिवाशांना भक्तांना आपण सांगू इच्छितो, ओझर सर्व जाती धर्माचा समतोल साधतात, गुन्ह्या गोविंदाने वागतात. 12 कुळाचे लोक 12 गाड्या जातात. सुखदेव भाऊ आपल्या समय जोडले, जरी मोंड्याचा गाड्याचा मान असेल पण 200 वर्षाची परंपरा त्यांनी जपून ठेवलेली आहे. त्यानंतर हा पाषाण गेल्या 200 वर्ष नीत आहे. आणि या बाजारतळात तुम्ही ज्येष्ठांबरोबर श्रेष्ठ असतील, तरुण असतील, एक अतिशय शिवमय वातावरण तयार झालेलं आहे आणि हिंदू धर्म हा जपला जातो. आपण सर्वांनी जोरदार आवाज देत आहे, नमो पार्वती, नमो पार्वती पते, नमो पार्वती पते, हर हर गणराव महाराज की. फायनल पॉइंट ठीक आहे. आता त्याने आपल्या यात्रेचा हा पहिला दिवस असेल, गाड्या ओढणे असेल, कावड पूजा असेल, त्यानंतर फिरता गाडा आम्ही बघितला. आता याच्यानंतर पुढच्या काय काय गोष्टी? आमचं घोडा पूजन होणार, घोडा आंघोळी करून घोडा पूजन या ठिकाणी होणार. गाडा या ठिकाणी, घोडा आम्ही या ठिकाणी जोडणार, त्याच्यामध्ये 12 गाडी जोडणार, ते ओढले जाणार. आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी हाजऱ्यांचा कार्यक्रम होणार. हाजऱ्यांचा कार्यक्रम झाले 2 वाजता. कुस्त्यांच्या आमचा फळा असतो, कुस्त्यांची दंगल ती झाल्यानंतर आमच्याकडे बैलगाड्या शर्यत सुद्धा ही होत असती, चालू होती मोठ्या प्रमाणात होणार ती 10 तारखेला. आता आमच्या गावकऱ्यांचं यात्रा कमिटी नियोजन आहे आणि आम्ही ते पार पाडणार आहे. आणि तेवढ्या करता आम्हाला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. परिपूर्णरित्याने 2 दिवस अतिशय उत्सवामध्ये असतं. एक यात्रेचं स्वरूप असेल, उत्सव असेल, जसे काही या धर्तीवर सण साजरा होतोय असं वाटतंय. बैलगाड्या ओढणं असेल, कुस्त्यांची दंगल असेल, हजेरी लावणं असेल, तमाशे वगैरे पण असतात का? हो आहे ना. काही जनजागृतीचे कार्यक्रम होतात का? आणि याच्या माध्यमातून काही तुम्ही जनजागृतीचे कार्यक्रम खूप हादऱ्या, गोंधळ, ड्युट्या कार्यक्रम आमच्या या ठिकाणी खूप चालू असतं. बरं, मला आता तुमच्याकडे मी येतो. तुम्हाला काय वाटतं यात्रेच्या स्वरूपातून तुम्ही लोकांना काय एक असा आपण धर्माचा काय संदेश देणार? आपण एक आपले खंडेराव महाराज यात्रा ही सर्व धर्म म्हणून आपण ओझर गावामध्ये साजरी करतो. आणि त्याच्यामुळे सर्व धर्म समभाव म्हणून आपण खंडेराव महाराज हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. आणि त्याच्यामुळे आपण सर्व धर्म मिळून आम्ही या साजरी करतो. आणि अत्यंत शांततेमध्ये साजरी आपण करणार खंडेराव महाराज जयंती, आपले यात्रा उत्सव आम्ही त्याला खात्री देतो. भगवंत म्हटल्यावर तुम्हाला तिथं शांतता ठेवावं लागणार आहे. यात्रेसोबत आता आपल्या समोर तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे. विनोद जाधव. 200 वर्षापासून परंपरा आमची यात्रा असते आणि खूप मोठ्या उत्साहात, खूप मोठ्या आनंद आम्ही साजरी करत असतो. या वर्षी खूप मोठं नियोजन, कुस्ती दंगल असेल, टांगा शर्यत असेल. तुम्ही मानकरी कसे टांग्याचे का? टांग्याचे मानकरी विनोद भाऊ आपल्या समोर. ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. सगळं कायदा सुव्यवस्था पाहून आम्ही या ठिकाणी टांगे शर्यत भरत असतो. घोडा बैल नसताना फक्त बैलाची शर्यत असते आणि मोठ्या प्रमाणात तिथे होणार आहे. कायदा सुव्यवस्था पाहून आम्ही करणार आहे. आणि 200 वर्षाची परंपरा ही आम्ही जपणार आहे आणि अशी आयुष्यभर कायम चालू ठेवणार आहे आम्ही. धन्यवाद विनोद भाऊ. सर्व शासकीय नियमाचं पालन केलं जातं.